नमस्कार, मी डॉक्टर पाटसुते बोलतोय. आत्तापर्यंत आपल्याकडे जी काही माहिती उपलब्ध आहे, त्यानुसार असं दिसून येते की एच-एम-पी-व्ही हा व्हायरस जो आहे, सौम्य स्वरूपाचा व्हायरस आहे. हा व्हायरस पहिल्यांदा 2001 मध्ये आढळून आलेला आहे आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत या व्हायरसमुळे खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू वगैरे असं काही झालेलं नाही आहे. जसं आपल्याला दरवर्षी सीझन्समध्ये आपण 1-2 दिवसांसाठी किरकोळ सर्दी खोकल्याने आजारी होतो. अशाच स्वरूपाचा आजारपण या व्हायरसमुळे पण होत आहे. असं असल्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. मी नायडू हॉस्पिटलकडून बोलत आहे आणि नायडू हॉस्पिटलकडे अशी जबाबदारी असते, की जेव्हा-केव्हा शहरामध्ये किंवा देशामध्ये एखाद्या नवीन प्रकारचा रोगी दाखल होतो, तर अशा दाखल झालेल्या रुग्णाला आयसोलेट करून त्याला व्यवस्थित उपचार द्यावे, अशी आमची जबाबदारी असते. तर अशा पेशंट्सला आमच्याकडे आयसोलेशन रूम आहेत, जे निगेटिव्ह प्रेशर रूम्स आहेत. अशा रूम्समध्ये ॲडमिट केल्यानंतर या पेशंटचं जे इन्फेक्शन आहे ते स्टाफला किंवा इतर रुग्णांना किंवा जनरल पब्लिकला होत नाही आणि तो पेशंट तिथे राहून उपचार घेऊन मग बरा होतो. तर इथे सर किती एकूण बेड आहेत आणि एकूणच काय तयारी आहे आणि ही संपूर्ण तयारी जी आहे ती एच-एम-पी-व्ही साठी आहे की ही आपली ऑलरेडी दवाखान्याची असणारी तयारी आहे? नायडू हॉस्पिटलमध्ये नेहमीच एक 50 बेड ॲक्टिव्ह असतात. या 50 बेड सगळे ऑक्सिजन बेड्स आहेत आणि गरज भासल्यास या बेड्समध्ये आयसीयू बेड्स पण आहेत. पण हे स्पेसिफिक एच-एम-पी-व्ही साठी तयार करण्यात आलेले आहेत का सर? हां, हे जे बेड्स आहेत हे कोणत्याही रेस्पिरेटरी डिसीजेससाठी तुम्ही वापरू शकता. ओके. त्या व्यतिरिक्त आणखी काय सर एच-एम-पी-व्ही साठी नाही, या आजारासाठी वेगळी काही व्यवस्थेची आवश्यकता नाही. आपण कोविडमध्ये जी व्यवस्था निर्माण केलेली आहे, ती व्यवस्था या आजाराशी लढण्यासाठी पुरेशी आहे. याची लक्षणं काय आहेत सर? लक्षणं हा आजार सौम्य असून सर्दी, खोकला, सौम्य ताप, सौम्य अंगदुखी ही लक्षणं आहेत. नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर खरंच इतकं घाबरण्याचं कारण आहे का या आजारामुळे? मी सर्व नागरिकांना असं सांगेन, की या आजारामुळे आत्ता लगेच काहीच घाबरायचं कारण नाही आहे. पण आपण सरकारी व्यवस्था दक्ष आहे आणि वेळोवेळी आम्ही होणाऱ्या व्हायरसेसमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करत असतो आणि जेव्हा-केव्हा गरज असेल, तेव्हा आम्ही त्यांना सूचित करू. कशा पद्धतीने नागरिक काळजी घेऊ शकतात? जेव्हा-केव्हा तुम्हाला सर्दी, खोकला असेल, तर तुम्ही मास्क घालावा आणि हायजीन पाळावे, जसे की हँड हायजीन आहे. या 2 गोष्टी पुरेशा आहेत तुम्हाला सर्व प्रकारच्या व्हायरल डिसीजपासून वाचवण्यासाठी.